रामकृष्ण हरी. आज 19 जून 2026 वार आहे शुक्रवार. तर आज परत मी अजून एक पुढची माऊलींची सेवा करू इच्छित आहे. कारण की मला आता भगवंताने जे विश्वरूप दाखवलं आहे अर्जुनाला, त्याला आता तो दृष्टी देणार आहे ते बघण्यासाठी. ते अजून खूप पुढं आहे. तर आता त्याच्यावर संजय काय म्हणाला ते आता पुढच्या या उघड्यामध्ये आपल्याला समजेल. तत्पूर्वी माऊलींच्या समाधीचे 2 मिनिटं शांत चित्ताने स्मरण करूया. गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. संजय उवाच एवमुक्ता ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरं. पै कौरवकुलचक्रवर्ती मजा हाची विस्मय पुढती. जय श्री येऊन त्रिजगती सदैव असे कवनी. ना तरी खुनेचे वानवया लागी श्रुती वाचुनी दावा पाजगी. ना सेवक पंतरी अंगी शेषाची आर्थी. हा हो जयाचे निसोसे चिंताटही पहार योगी जैसे. अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी ते आघवेची एकीकडे ठेले. सापे कृष्ण सुख एकंदर झाले जे देवरी जन्मले पांडव हे. परी पाचाही आतु अर्जुना कृष्ण जावी याचिया झाला आदिना. कामुक का जैसा अंगना आपैता केजे. पडविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसे न चले. कैसे देव इथसून वाढले ते जाणू नाही. आजी परब्रह्म हे सगळे भोगावाया सदैव याची डोळे. कैसे वाचेचे हनलिवे पाहित असे. हा कोपे की निवांतू आहे साहे. हा रुसे तरी भुजवीत जाये. नवलहन लळे पाहित असे. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. एरवी विषय जुनोने जन्मले जे सुखाधिक दादले. ते विषयाचे निवानिता झाले भाट याचे. हा योगी यांचा समाधी धन की होऊन ठेले पार्था आधीन. या लागी विस्मय माझे मन करीतसे राया. देवीची संजय म्हणे कायसा विस्मय इथ कौरवेशा. कृष्ण स्वीकारी जेतया ऐसा भाग्योदय हो. म्हणून तो देवांचा राव म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देव. या विश्वरूपाचा ठाव देखसी तू. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे. तव अविद्येचे आधारे जावीची लागली. ती अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळीला उजळली या कृष्णे. मग दिव्य चक्षु प्रगटला ते त्या ज्ञानदृष्टी पाटा फुटला. यावरी अवतार झाला ऐश्वर्य आपले. हे अवतार जे सकळ ते जिये समुद्री सीता कल्लोळ. विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिसे. जे अनादि भूमिके नीटे चराचर हे चित्र उमटे. आपण वैकुंठ दाविले तया. मागा बाळपणी येणे श्रीपती. जे एक वेळ खादली होती मागती ते कोकोनिया हाती यशोदा धरला. मग भेने जैसे मुखी झाडा द्याव्याचे निमिसे. 14 भुवने सावकाशे दाविले ते. ना तरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले. आणि वेदांचीही मती ठेले ते लागला बोल. त्याचा अनुग्रह पै राया श्रीहरी केला धनंजया.
आता कोणेकडे ही माया ऐसे भाषणे येतो. एक असरे ऐश्वर्य ते जे पाहले, तया चमत्काराचे काल झाले. चित्त समाजी बुडवून ठेवले विस्मयांच्या, जैसा अब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंड एकाकी, तैसे विश्वरूप कौतुकी पार्थुळोळे. म्हणे केवळे गगनहित होते, ते कवन नेले पाखे होते. ती चराचर महाभूते काय झाले, दिशांचेही ठाव हरपले. अर्धवद्व काय नेनो झाले, चेईला स्वप्न तैसे हे गेले लोकाकार. नाना सूर्य तेज प्रतापे, स्वच्छंद्र तारांगण. सचंद्र तारांगण जैसे लोपे, तैसे गिळली विश्वरूपे. प्रपंच रचना तेव्हा मानसी मनपन न स्फुरे, बुद्धी आपण पेन सावरे. इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. ते तर ताटस्ता पडिले, टकासी टक लागले. जैसे मोहनशास्त्र घातले, विचार झाला. तैसा विस्मृती पाहे कोंडले, तव पुढा होते चतुर्भुज रूपळे. त्याची नाना रूप चौकडे मांडोळे ठेले. तैसे वर्षाकाळीचे मेघोडे, काम नळे पळीचे तेज वाढे. तैसे आपण विण कवनी कडे, निधीची उरो. प्रथम स्वरूप समाधान, पाहुणे ठेला अर्जुन. सभेची उघडी लोचन, तव विश्वरूप देखे. इहेची दोही डोळा, पहावे विश्वरूपा सकाळा. तोही श्रीकृष्ण सोहा पुरविला असे ऐसा. तर आज आपल्या 196व्यांचं वाचन झालं आहे. ठीक आहे, आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. संजय म्हणाला, आणि तुला बोलवीन खाल्लं तर ते. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगेश्वर संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कट रूप दाखविता झाला. संजय म्हणाला, हे कौरव कुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का? अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करणाऱ्या वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे? दाखवा बरे. अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एका शेषाच्याच ठिकाणी आहे. अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे 8ही प्रहर शिणत असतात, तसे भगवंताकरिता कष्ट सोसणारे कोण आहेत? व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे? परंतु ते आता सर्व एका बाजूला राहिले. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले. परंतु 5ही पांडवांमध्ये श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले. जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री आपल्या अधीन करते. शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, करमणुकी करता पाळलेला पशुही इतका हुकमात राहत नाही, इतके अर्जुनाच्या अधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आलेले आहे ते समजत नाही. या प्रसंगी संपूर्ण परब्रह्म वस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्या दृष्टीला लाभले आहे. पहा, श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्याचे लाड कसे पुरवित आहे. अर्जुन रागवला की कृष्ण निवांतपणे सहन करतात. अर्जुन रुसला म्हणजे देव त्याची समजूत करीत असतात. एकूण देवाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे. सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकूनच जन्माला आलेले शुकादी खरे खरे पुरुष, जे भगवंताच्या केवळ वैश्विक लीलांचेच वर्णन करणारे स्तुतिपाठक झाले. योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचे ऐश्वर्य असून तो अर्जुनाच्या अगदी अधीन झाला आहे. याकरिता राजा धृतराष्ट्रा, माझे मन आश्चर्य करत आहे. तसेच संजय म्हणतो, कौरवांचा राजा धृतराष्ट्र यांच्यात आश्चर्य ते काय? कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदय होतो.
म्हणून अर्जुना, ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप पाहशील ती दृष्टी मी तुला देतो, असो तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाला. अशी अक्षरे भगवंताच्या मुखातून निघतात तोच आज्ञाधारक एकदम जावयास लागला. ती अक्षरे नसून ब्रह्म साम्राज्याला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूपी ज्योतीच अर्जुनाकरता कृष्णाने उजळल्या असे समज. मग अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य दृष्टी उत्पन्न झाली व त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले. याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्म्याने आपला ऐश्वर्य योग दाखवला. हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वस्वरूपी किरणांमुळे विश्व हे मृगजळ भासते, ज्या योग व अनादी भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते, ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला आपल्या ठिकाणी दाखवले. पूर्वी बालपणी जेव्हा एका वेळेस या श्रीकृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाताने धरले. नंतर त्यावेळी भीत जसे काही तोंडातील मातीचा झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने यशोदेला विस्तारासह 14ही लोक आपल्या मुखात दाखवले. अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंताची स्तुती करावी असे आले, पण ती कशी करावी हे त्यास कळेना. मधुवनामध्ये भगवंताने आपला शंख त्याच्या गालास लावला तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलाव्यास लागला. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्र, श्रीकृष्णाने अर्जुनावर त्याप्रमाणे अनुग्रह केला. त्यामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा दाखवेल तो जाणेन असे झालं. एकदम भगवंताच्या स्वरूप ऐश्वर्याचे तेज प्रकट झाले. त्यामुळे सर्व कल्पांताच्या वेळी सर्व जलमय होते. त्याप्रमाणे अर्जुनाला त्यावेळी सर्व चमत्कारमय झाले आणि आश्चर्याच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले. ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत वापलेला उद्गार एकटाच मार्कंडेय ऋषी पोहोच होता, त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन डोळू लागला. अर्जुन म्हणाला, एवढे मोठे येथे आकाश होते ते कोण कोठे घेऊन गेला? ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोठे गेली? पूर्वादी दिवसांचे मागमूसही राहिले नाहीत. वर खाली हे कोण जाणे कोठे गेले? जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो, त्याप्रमाणे ह्या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. तेव्हा मनाला मनपण स्फुरेनासे झाले. मनाचे संकल्प विकल्प करणे बंद झाले. तसेच बुद्धी आपल्याला सावरीनाशी झाली. बुद्धी कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करण्याशी झाली आणि इंद्रिय यांच्या वृत्ती माघारी परतून हृदयात साठवल्या. आश्चर्याने चकित होऊन त्या माघारी परतून हृदयात साठवल्या. इंद्रियवृत्ती अंतर्मुख झाल्या. त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रतेस एकाग्रता आली. जणू काही ज्ञान मात्राला मोहन अस्त्रच घातले. याप्रमाणे चकित होऊन तो कौतुकाने पाहू लागला. तो पुढे जे 4 भुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूप घेऊन चारही बाजूंना नटून राहिले. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रळयाच्या वेळेचे तेज ही पसरून जिकडे तिकडे व्यापतात, त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाशिवाय त्या विश्वरूपाने कोणतीही जागा शिल्लक ठेवली नाही. दिलेल्या दिव्य दृष्टीने विश्वरूप पाहिल्याबरोबर प्रथम त्याला स्वरूप समाधान प्राप्त झाले व त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा लगेच डोळे उघडून पाहतो तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती. त्या इच्छेचा लळा श्रीकृष्णाने याप्रमाणे पुरवला. तर आता संजय धृतराष्ट्राला म्हणाला की भगवंताने अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची दृष्टी दिली आणि आता अर्जुन ते विश्वरूप बघत आहे. तो त्याचं वर्णन करत आहे संजय की अर्जुनाला विश्वरूप कसे दिसले. आणि इथे आपण एक ऐकलं असेल तर की श्रीकृष्ण परमात्मा सर्व देवांचा राजा अर्जुनाच्या सर्व पांडवांमध्ये त्याला अर्जुनाचं सानिध्य इतकं प्रिय होतं की त्याने लढेवाळपणे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. ह्याच्यातून एक गोष्ट निश्चित होते म्हणजे की
याप्रमाणे श्रीकृष्णाला अर्जुनाने स्वतःची इच्छा व्यक्त करण्याआधीच त्याच्या मनातले सर्व कळत होते, कारण की तो भगवंत आहे. भगवंताला आणि जे त्याने त्याची पत्नी लक्ष्मीच्या पुढेही त्याने त्याचे स्वरूप दाखवले नाही, पण तेच त्याने त्या अर्जुनाच्या पुढे स्वतःला विसरून त्याच्या सर्व इच्छा त्याने पूर्ण केल्या. तर याच्यातून एकच सिद्ध होतं की आपलं कोणतंच म्हणजे मनुष्याच्या आयुष्यामध्ये तर इथं हे मला सांगायचं आहे की